बार्टीचा अभ्यास केला, बार्टीच्या धर्तीवर सारथी बनवली आणि सारथीमध्ये जे ओबीसीला सवलती आहेत त्या मराठ्याला मिळाल्या पाहिजेत. मराठीच्या पोरांना 10 लाख मिळतात, त्याला महादेव जानकर जिम्मेदार आहे. मी असं न्यूज मध्ये सांगा जरा पाटला नाही की एकदा सपोर्ट करा तुम्ही. बाळा 48 खासदार निवडून आणतो, फक्त आम्हाला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. परभणी लोकसभा मतदारसंघात आता प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झालेली आहे. सर्वच उमेदवार जे आहेत ते मतदारांमध्ये जात आहेत, बैठका घेत आहेत, मतदारांशी संवाद साधत. आपल्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकरांचे काय आता प्रचाराच्या अनुषंगाने कशी चालू आहे सगळीकडे दौरा? अतिशय आम्ही की पर्सनला भेटायला लागलो आहे, गावांचे दौरे करायला लागलेलो आहे आणि आमच्या ज्या संघटनात्मक पक्षीय बांधणे आहेत त्यांच्या प्रमुख लोकांशी मिटिंग होऊन त्यांच्या बूथ लेवलची देखील आम्ही रचना पूर्ण झालेली आहे. प्रत्यक्ष भेटींवर तुम्ही भर दिलेला आहे, मात्र येणाऱ्या काळामध्ये महायुतींच्या काही नेत्यांच्या सभा होणार आहेत का? कसं नियोजन केलेलं? प्रत्यक्ष मी काय करतोय, पहिल्या झुटला मी डिले झालो, लेट आलो आम्ही इथं उमेदवारी टेस्ट असल्यामुळे मी लोकांशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या नेत्यांच्या सभा देखील थोड्या दिवसात चांगल्या लागतील याची काळजी घेतली जाईल. कसा प्रतिसाद मिळतोय? काय प्रश्न वाटतायत लोक जेव्हा तुमच्याशी संवाद साधतात? आज हे माझं इलेक्शन जनतेने ताब्यात घेतलेलं आहे, ते आमच्या हातात राहिलेलं नाही. जिथं मी जातोय, जेवायला जातोय तिथं पैसे मिळतात, चहा प्यायला जातोय तिथं पैसे मिळतात. लोकवर्गणीतून लोकांनी अतिशय पैशाचा मारा चांगला करायला लावलेला आहे आणि लोकांनी सामान्य जनतेनं माझं इलेक्शन हातात घेतलेलं आहे. खासदार म्हणून महादेव जानकरच खासदार म्हणून प्रत्येकजण पदरची गाडी पैसे घेऊन तो प्रचाराला फिरायला लागलेला आहे. अधिकारी वर्ग आहे, त्याला बोलता येत नाही, पण अधिकारी बी हातनं आपली त्याची फिल्डिंग लावलेली आहे. त्यामुळे मला अतिशय ह्या दिवसातच 2-3 दिवसात अतिशय अनुभव चांगला आलेला आहे. नेमके प्रश्न काय वाटतात लोकांशी? तुम्ही संवाद साधतायत, ग्रामीण भागात जाताय, शहरी भागांमध्ये. परभणी लोकसभा मतदारसंघाचे नेमके प्रश्न काय समोर? साहेब, रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, रोजगारीचा प्रश्न आहे, फार म्हणजे बकाल रस्ते आहेत, साऱ्याच गोष्टींना अवस्था बेकार आहे आणि त्या लोकांनी सांगितलं की आमच्याकडे डेव्हलपमेंट नाही. मी काल काही व्हाईस चान्सलरची मिटिंग घेतली, त्यांच्याकडून ब्लूप्रिंट घेतली. एक अधिकारीच्या दृष्टीनं देणार बाळा, देणार. तुम्ही असं न्यूज मध्ये सांगा जरा पाटला नाही की एकदा सपोर्ट करा तुम्ही. 48 खासदार निवडून आणतो, फक्त आम्हाला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, ही माझी नम्र विनंती. अरे बाळा 2 मिनिटं तुम्हाला मी 101% 1.5 लाखानं मतदान निवडून आणतो. मी तुझं माझं ऐक तुमच्याच कार्यकर्ते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. आम्ही पोलीस भरती करतो, आम्हाला आहे की ते आता 10% आरक्षण दिलं का, ते आरक्षण आम्हाला आहे की काहीच कामाचं नाही. आम्हाला सर्टिफिकेट निघण्यात काहीच नाही. आता फॉर्म भरायचा टाइम झालाय, 15 तारखेला लास्ट डेट आहे. 2 मिनिटं माझी कळकळची विनंती तुम्हाला जानकर साहेब, माझी मी तुम्हाला म्हणालो माझा ऐक बाळा, तुझं म्हणणं पहिलं शाहूराजानं या देशात आरक्षण सर्व जातीला देत, त्यात धनगर, मराठा, माळी आला सर्वांना दिलं. शाहूराजाचा मी भक्त आहे, मी कार्यकर्ता आहे. शाहू फुले आंबेडकर ही माझा वारसदार आहे मी त्यांचा. दुसरी गोष्ट, मी मंत्री होतो तेव्हा आदरणीय देवेंद्र फडणवीसांनी एक कमिटी नेमली होती मराठा समाजासाठी. त्या कमिटीत चंद्रकांत दादा अध्यक्ष, महादेव जानकर, गिरीश महाजन तावडे होतो. त्यावेळेस 2 मिनिटं, त्यावेळेस बार्टीचा अभ्यास केला, बार्टीच्या धर्तीवर सारथी बनवली आणि सारथीमध्ये जे ओबीसीला सवलती आहेत त्या मराठ्याला मिळाल्या पाहिजेत. मराठीच्या पोराला 10 लाख मिळतात, त्याला महादेव जानकर जिम्मेदार आहे, देवेंद्र फडणवीस आहे बाळा. आणि दुसरी गोष्ट, तुझं 10 लाख रुपये दिलं, नंतर मराठ्या जी ओबीसीला सवलत आहे, जी पोरं फॉरेनला चालली 100 ओबीसी शिकायला, तीच मराठीत चाललेली ती. अरे बाळा 2 मिनिटं ऐका, 2 मिनिटं ऐका. 3 वेळेस सर्टिफिकेट आहे सर, 3 वेळेस सर्टिफिकेट 2014ला 2019. 2 मिनिट माझं सर, माझं ऐका, माझी कळकळची विनंती. मी मराठा आहे, मी जानकर साहेबाचा आहे की कार्यकर्ता म्हणून काम करतो. ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्यावं. तुम्ही काय करा, कोर्ट याच्यातून लोकसभेतून की 10% आरक्षण ओबीसीतून वाढून घ्या. तू मला 2 मिनिटं तुमचा प्रचार करतो, तुम्हाला इथून 1 लाख नाही 1.5 लाखांना निवडून आणतो. मी मराठा आहे, मराठा. बरोबर, माझी एक नम्र विनंती आणि तुम्हीच करू शकता. तुम्हाला काय परभणी तिथं टाकले ना, मला माहिती आहे तुम्ही काहीतरी करू शकता परभणीसाठी. बहुजन समाज तुमचाच नेता बाळानो, मराठा समाज का कुठे जाणार नाही. तू काळजी करू नको. आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनी अजितदादा आरक्षण दिलेलं आहे ना बाळा, तर ते ओबीसीचं आरक्षण सर्व मराठ्यांना लागू केलेलं आहे. आणि कुठं अडचणीत असेल तर मी लोकसभेत आहे, घटना बदलून आपण त्या पॉइंटला
मोदी साहेबाला मी विनंती करेन वाढवून घेऊ अरे बाळा माझी तुमचे कार्यकर्ते तुमचंच काम बरोबर आहे तुम्हाला निवडून आणून माझी पहिली मागणी काय होती जात निहाय जनगणना व्हावी आहे का म्हणून मी तुझाच आहे तुझ्या काळजी करू नको तू आणि मी एक आहे शाहू राजानं स्वतःची बहीण केलं ना आम्ही तुम्हाला 1.5 लाखाने मतदान दोन मिनिट माझा ऐकू शाहू राजानं स्वतःची बहीण होळकरांना दिली पहिला मराठा आणि धनगर विवाह कोणी केला शाहू राजाने केला त्याची बहीण होळकरांना दिली माहिती आहे का तू आणि मी पाहुणा आहे त्यामुळे कसं काय करायचं ते मला संधी देऊ दे मी करतो पाटलावर की एसआयटी नेमली ती नेमलेली साधा माणूस सगळ्या गरजवंत मराठ्यांसाठी लढत आहे तुला मी विनंती करतो आताच जरांगे पाटलावर ते काय होणार नाही मी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस दादा अजितदादाला विनंती करीन आणि जरांगे पाटलाला काय होणार नाही याची काळजी हाच विश्वास आहे मराठा आरक्षणाबाबतीत तुमच्या बाजूनं किंवा तुम्ही मराठा आरक्षणासंदर्भात काहीतरी करू शकता मराठ्यांचाच नव्हे ब्राह्मणांचाही माझा विश्वास आहे ब्राह्मण समाज देखील माझ्यावर विश्वास ठेवून आहे माझी विनंती आहे गरीब समाज आहे ब्राह्मण आहे मराठा आहे ओबीसी आहे दलित आहेत मुसलमान ह्या लोकांना मिळालं गरीबाची आमची जात कुठल्याही गरीबाची आहे आणि गरीबाला डेव्हलपमेंट मिळावी हीच माझी अपेक्षा आहे रस्ता नाली तर होतीलच पण त्या सामाजिक विकास झाला पाहिजे ब्राह्मण काही सर्वच गडकरी साहेबासारखे देवेंद्र फडणवीस नाहीत काही ब्राह्मण गरीब आहेत मग त्यांनी काय करायचं त्या गरीब लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांना त्याचं आर्थिक बजेट वाढलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना 2 अटेम्प्ट टाकल्या इकॉनॉमिकल इमॅन्सिफिकेशन अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन या 2 फॅक्टरचा अभ्यास करून बाबासाहेबांनी केलं तीच अवस्था देशातल्या सर्व समाजाबद्दल घडली पाहिजे ब्राह्मण असू द्या किंवा दलित असू द्या मराठा असू द्या हे काय मराठा हे वेगळी नाही ओबीसी आणि मराठा इक्वेलिटी कोस्ट आहेत एकानं मोठेपणा गेला मोठा होत गेला आणि छोटा आम्हाला काय करायचं इक्वेलिटी आणायची आहे या देशात समता आणायची आहे सर्व समाजाला सर्व सवर्ण असू द्या त्यांनाही समता मिळाली पाहिजे सभेत हे विषय मांडणार तुम्ही डेफिनेटली मी मोदी साहेबाला विनंती करेन काँग्रेसच्या काळामध्ये ह्या समाजाला न्याय मिळाला नव्हता ओबीसीचा आयोगाला मान्यता फक्त या देशात मोदीनं दिली साहेब घटनात्मक दर्जा हा मुलगा बोलत होता ते बरोबर आहे घटनात्मक दर्जा नव्हता पहिला ओबीसीला हक्क दिला कुणी त्यात मी मांडली मुद्दा आणि मराठ्यांना देखील मी विश्वास देऊन सांगतो मला संधी तुम्ही द्या मराठ्यांचं देखील हित महादेव जानकरच करू शकतो तर हे होते महादेव जानकर यांनी सांगितलंय परभणीतले प्रश्न आहेत प्रत्यक्ष मतदारांना भेटीगाठी घेत आहेत आणि मराठ्यांचं हित जे आहे ते महादेव जानकरच करू शकतो असंही त्यांनी स्पष्ट केलं